तर पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या मैत्रीच्या आता नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये काल झालेल्या दोघांच्या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्या। यावेळी भारत फ्रान्समध्ये 21 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यात। यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रेंच संरक्षण क्षेत्रातील कंपनी सॅफ्रॉन यांच्यामध्ये हॅमर क्षेपणास्त्राच्या भारतातल्या उत्पादनासाठी संयुक्त उपक्रमाचा कराराचा समावेश आहे। या चर्चेदरम्यान संरक्षण, व्यापार, अत्यावश्यक खनिज, उच्च तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रामध्ये सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी H-125 लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरचं उत्पादन इथं भारतामध्ये होणार आहे आणि 2027 पर्यंत पहिलं मेड इन इंडिया हेलिकॉप्टर तयार होण्याची अपेक्षा आहे। हे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणार आहे, असं मोदींनी सांगितलं।